नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंदलगाव परिसरात फुलेवाडीतील रिक्षाचालक महादेव भाऊ घोडके यांचा खून करण्यात आल्याचं उघडकीला आलंय. गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मूळचे गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवणचे महादेव बोडके हे 10 वर्षांपासून फुलेवाडीत राहून रिक्षा चालवतात. मंगळवारी सायंकाळी ते रिक्षा घेऊन घराबाहेर पडले, मात्र ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीनं करवीर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची वर्दी दिली होती. दरम्यान आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमाराला करवीर तालुक्यातील कंदलगावच्या हद्दीत एका शेताच्या बांधावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळाली. मृताच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी गुंडाळली असून डोक्यावर गंभीर जखमा असल्याचं आढळून आलं. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह महादेव बोडके यांचा असल्याचं आणि त्यांचा खून झाल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी मृत रिक्षाचालक महादेव बोडके यांचे भाचे दीपक लंबोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील या प्रकरणी अधिक तपास करतायत.